मनुष्याला खाण्याची अत्यंत लचक जर लागली तर ज्या खाण्यानं जीवन जगतो त्याच खाण्यानं मनुष्याला आजीन होऊन मनुष्याला बाधतं आपण पाहतो. म्हणून जिभेवर ताबा ठेवायचा असेल दोन गोष्टींनी आहे. जिभेचं काम असेल तर दोन आहेत, एक खाणं आणि बोलणं. खाण्यामध्ये सुद्धा सात्विक अन्न खावं. ज्या सात्विक अन्नानं भगवंताकडे माझं लक्ष लागेल. अन्नासारखी बुद्धी होते आपण म्हणतो ना, ज्याचं अन्न खाल्लं तशी बुद्धी होते असं आपण म्हणतो. मग असं अन्नच खावं की ज्यानं भगवंताकडे चांगली बुद्धी होईल असं अन्न खावं. असं बोलणं हे अत्यंत खरोखर जरुरीचं आहे. आणि मनुष्य अगदी लाचार जर होईल तर खाण्यानं मनुष्य अत्यंत लाचार होतो. एखाद्याला जर खायला प्यायला चांगलं घातलं तर मनुष्याची वृत्ती त्याच्याकडे वळल्याशिवाय राहायची नाही. आता परमात्माला नियम लागू नव्हे, पण परमात्मा जेव्हा शिष्टाईला गेले त्या दुर्योधनाकडे गेले का नाही कदाचित त्यासारखी बुद्धी होईल की नको आठव म्हणून त्याच्याकडे गेले नसतील. हा भगवंताला नियम लागू आहे असं नाही, पण तू खरोखर पाहिलं अन्नाला अत्यंत महत्व आहे.